जो आहे तो टाळावा, अगदी सोनं बघू नये वर्षभर आणि प्रवास करावा, अशा वेगवेगळ्या कल्पना ज्या आहेत त्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे. कसं पाहता या आवाहनाकडे, काय सांगता? मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे. पेट्रोल डिझेल विदेशात आयात करावं लागतं, गॅस विदेशात आयात करावी लागतं, सोनं सुद्धा कधी कधी विदेशात येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे. हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हाच या ठिकाणी महत्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांना संभाजीनगरच्या एका निवडणुका होत्या, 5 राज्यांच्या निवडणुकामध्ये इंधनावरती असेल 92 खर्च केला, असं म्हणजे तरुण लागल्याने देवपूजन लागली असं याचा अर्थ, असं रोहिणी खर्च पंतप्रधान रोहिणी खडसे काय बोलले त्यावर उत्तर आमचे प्रवक्ते येतील. सर, संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना ₹1 आणि एक कांदा जो आहे तो पाठवलेला आहे. खरं तर कांद्याची प्रश्न जो आहे तो बिकट आहे, शेतकरी चिंतेत आहे, अडचणीत आहे. मी तेच सांगितलं की युद्धजन्य परिस्थितीमुळे जो कांदा बांगलादेश किंवा इतर देशात जायचा त्यावर मोठ्या प्रमाणावर आता बंधनं आलेत आणि त्यामुळं आपल्या देशातला कांदा हा थोडा त्या ठिकाणी घरी पडलेला आहे, त्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पण सरकार या शेतकऱ्याबद्दल काही काळजी घेण्याचा विचार करत आहे. आमचे मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक चर्चा करते आहे. निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रधानमंत्र्यांचं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. आम्ही आता तोडगा काढू. जलजीवनची कामं जे आहेत ते पूर्ण ठप्प आहेत, पैसे देखील मंजूर झाले, मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते जलजीवन मिशनच्या राज्यातल्या कामाला 15,000 कोटी रुपयाची गरज आहे. त्याबद्दलचा हुडकोचा एक प्रस्ताव तयार आहे. मला वाटतं त्याचा मार्ग निघेल. नितेश राणे म्हणतात की विकास लावण्यानुसार संतांकडे वाकडे कार्यक्रम, त्यामध्ये कालही मी सांगितलं आपल्याला की पोलीस योग्य पद्धतीने सर्व बाबीचा तपास करत आहे आणि याचा जे काही तुम्हाला दिसेल की योग्य तपास झालेला, योग्य कारवाई झाली. सर, ओबीसी प्रवर्गाची 27 जाती अशा आहेत ज्यांचं केवळ कॉमर्स नावाचं स्पेलिंग मिस्टेक अशा कारणांवर केंद्रीय सेक्टरल ओबीसीच्या जाती समावेश होऊ शकला नाही. त्याच्याबद्दल मी फॉलोअप करणार आहे. कालच ती माहिती मला कळलेली आहे. कॉमर्स अल्पविराम वेलांटीमुळे 27 जातींचा त्या ठिकाणी ओबीसी मध्ये अडचणी निर्माण झाल्या. राज्यामध्ये 18 प्रगत जाती, 12 मुक्तेदार समाज याला मजबूत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकार फॉलोअप करेल. साहेब, सोलापुरातील B2ची मागणी कधीपर्यंत विषय मार्गी लागेल, काय सांगाल? सोलापूरचा अत्यंत महत्वाचा B1, B2H आणि गुंठेवारी हे चारही विषय मला या ठिकाणी आमचे अध्यक्ष तळवलकर आणि आमचे या ठिकाणी सौ रोहिणीताईंनी आणि श्री आमचे आमदार रोजच विधिमंडळात मागे लागून आहेत. या ठिकाणी आमदार कोठेजी आणि त्यांनी हा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीची माझ्यासमोर मांडला होता, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्यासमोर मांडला होता. महिन्याभराच्या आत मी मंत्रिमंडळासमोर जाईल. राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहे. त्यांनी सुद्धा सोलापूरवासियांना शब्द दिला आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये B1, B2 आणि H हा जो सत्ता प्रकार झालेला आहे, यामुळं लोकांच्या बांधकामावर बंधनं आले आहेत, त्यांना त्याचं स्वामित्व मिळत नाही आहे. त्यामुळं त्या सर्व प्रॉपर्टी क्लास 1 करणे, या प्रॉपर्टी फ्री होल्ड करून देण्याची शासनाची भूमिका आहे. महिन्याभरात शासन निर्णय घेईल. दुसरं, गुंठेवारीमध्ये कालच मी चर्चा केली आहे. आमच्या महानगरपालिका आयुक्त, आमचे तिकडे SLR आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना मी सूचना दिलेली आहे की महिनाभराच्या आतमध्ये गुंठेवारी जी आहे ती गुंठेवारीमध्ये जे लेआउट अडकलेले आहेत त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा वापर करून त्या सर्व इकडे तुकडेबंदी कायद्याचा वापर करणे, म्हणजे तुकडेबंदी कायद्यानुसार मुख्य प्रॉपर्टी कार्ड जे आहे लेआउट धारकाचं, त्या कार्डवर सर्व तिथे राहणाऱ्या रहिवाशाची प्रॉपर्टीची नावं घेणे. तुकडेबंदी कायदा साधारणतः एकच आहे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, जो कायदा आम्ही निरस्त केला त्याच्या कलमाचा वापर करणे आणि इकडे गुंठेवारी कायद्याचा वापर करणे. दोन्ही कायद्याचा वापर केला तर निश्चितपणे सर्व गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या लोकांची घराची प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी वेगळं बनेल आणि त्यामुळे इकडे गुंठेवारी आम्ही पूर्ण करू आणि दुसरीकडे सत्ता प्रकार एक करू. त्याला काही फरक पडणार नाही फार. लोकांना अशा प्रकारे फसवता येत नाही म्हणूनच तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे.
रहिवासी क्षेत्र असेल, गुंठेवारी झाली असेल, तुकडे पडले असतील, अनधिकृत लेआउट झाले असतील, ही सर्व मालमत्ता जर त्या मुख्य प्रॉपर्टी कार्डमध्ये जर आली आणि त्या सर्व घरमालकाची नावं त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डवर आले तर निश्चितपणे हा मार्ग निघतो. नागपूरमध्ये आम्ही 1.5 लाख घरांना असा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरमध्ये हा निर्णय आम्ही घेऊ. देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत त्या कसणाऱ्यांनाच मिळतील, गावठांमध्ये जे कसणारे आहेत त्यांना त्या मोफत मिळतील अशा पद्धतीचा राज्य सरकारचा निर्णय. गल्लत आहे तुमची, असा निर्णय नाही आहे. परवा आम्ही महसूलच्या वेबसाईटवर कायदा अपलोड केलेला आहे. माझी राज्याच्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे, त्या कायद्याचं प्रारूप आलेलं आहे. आपल्या सर्वांना त्यावर हरकती सूचना देण्याचे अधिकार आहेत. त्यावर स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की गावठाण देवस्थानाचे हक्क बाधित ठेवून कुळाचा अधिकार काय, वहिवाटदाराचा अधिकार काय, याचे अधिकार आम्ही या ठिकाणी त्या कायद्याने आम्ही डिवाइड करणार आहोत किंवा कायद्याने आम्ही देणार आहोत. देवस्थानाच्या अधिकाराला मात्र कुठे धक्का लागणार नाही. पण हे करत असताना वहिवाटदार आणि कुळं याचंही रक्षण करण्याचा विचार सरकार करत आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचे खासगी सचिव आहेत राजेश गायकवाड, त्यांच्या विरोधात अशी तक्रार दिली राजपत्रित संघटनेने की हे आम्हाला ब्लॅकमेल करतात, अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, आर्थिक व्यवहार करतात. माननीय मंत्री तटकरेजी याचा त्या ठिकाणी चौकशी करतील. रोहित पवार हे जे आहे अशोकनाथ प्रकरणात असं सांगतात की एक मोठं रॅकेट काम करत आहे नावं वगळण्यासाठी. मोठे मासे आहेत हे काळा अध्याय आहे महाराष्ट्र राज्यातला. कशामधलं नाव? अशोकनाथ प्रकरणात जे आहे मोठमोठे लोकांची नावं आहेत, ती नावं वगळण्यासाठी एक मोठं आर्थिक रॅकेट काम करत आहे. देवेंद्रजी फडणवीसचं सरकार, आमचं सरकार कुठेही टाचणीभरही चूक होऊ देणार नाही. आमची SIT अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. देवेंद्रजीचं रोज लक्ष या विषयावर आहे. कोणी गडबड करू शकणार नाही. इतकी खबरदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. सर, एक